अतिशय आनंदाचे तुमच्या तोंडामध्ये साखर पडून द्या असं मी म्हणेन. आणि हे जनतेच्या मनातलं सरकार आहे, त्याच्यामुळे ते परत येणार हे उघड आहे. खोटं कितीही बोललं तरी लोकांना एक दिवशी खोटं आहे हे समजतं. आणि महाविकास आघाडीने जी खोटा प्रचार चालवला होता ह्याला आता लोक बळी पडणार नाही. महायुतीचं बघा, ते बिचारे तावडे साहेब नॅशनल लीडर, ते 8 लाख रुपये घेऊन कशाला येणार? मी जर कधी जायचं असेल कुठे तर 500 रुपयाच्या वर 1 रुपया सुद्धा ठेवत नाही, कारण आचारसंहितेमध्ये तुमच्याकडे 500 रुपयापेक्षा जास्त रक्कम तुम्ही ठेवू शकत नाही. हे तावडे साहेबांना माहिती नाही, माझ्यासारख्या साध्या माणसाला माहिती आहे. एक प्लॉट असतो, बदनाम करायची षडयंत्र असतं, अशी षडयंत्र केली जातात. त्याच्यातून बाहेर यायला आणि विजय मिळवायला, आणि तो विजय 100% महायुतीला यासाठी मिळेल की आमच्याकडे मेहनती करणारे नेते आहेत. रात्री सकाळी 4-4 वाजेपर्यंत काम करणारे मुख्यमंत्री आहेत. अतिशय इंटेलिजंट असे उपमुख्यमंत्री आहेत. सकाळी 5ला उठणारे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे हे 6 पर्यंत काम करतात, ते 5ला उठतात आणि ते 7ला जातात ह्याच्यामध्ये आपल्या मंत्रालयामध्ये. तर आमचं सरकार 24/7 चालतं आणि त्याच्यामागे ब्रेन असतो फडणवीस साहेबांचा. म्हणजे एक व्हेरी गुड कॉम्बिनेशन आहे आमचं. त्यामुळे ते कॉम्बिनेशन लोकांना सुद्धा आवडतं. सुरुवातीला टीका झाली होती अजितदादांना घेतलं तेव्हा. लोक हळूहळू ते सुद्धा ऍडजस्ट करून घेणार याची मला खात्री आहे, आणि काहीतरी चांगलं निघेल याची मला खात्री आहे. 100% आमचं सरकार येणार आहे हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. आणि हे स्टेबल सरकार असणार, त्याबद्दल कोणीही मनामध्ये शंका बाळगण्याचं कारण नाही. मला विजय 100% मिळणार. किती मतांनी मिळणार हे मी सांगू शकत नाही. याच मतदारसंघामध्ये एकदा मी पहिल्यांदा उभा राहिलो तर 27,000 मतांनी निवडून आलो. दुसऱ्या वेळेला उभा राहिलो तर 45,000 मतांनी निवडून आलो. तिसऱ्या वेळेला सुद्धा बीजेपी विरुद्ध शिवसेना अशीच लढाई झाली, आणि ती फक्त माझ्या मतदारसंघात झालेली होती. आणि त्याच्यामुळे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त झालेली होती 3 मतदारसंघामध्ये. त्यामुळे 1 to 1 असल्यामुळे हे मार्जिन घटून 15, 16 किंवा 17,000चं मार्जिन होतं. आता ज्यावेळेला चौरंगी लढत, ज्यावेळेला माझ्या विरुद्ध बाळा गावडे राहिले होते आणि तेली राहिले, त्यावेळेला मला 40-45,000चं मार्जिन का मिळाली? तर खालची मतं डिवाइड होऊन जातात, त्याच्यामुळे मार्जिन वाढतं. तसं मार्जिन वाढेल अशी अपेक्षा आहे. वाढेल न वाढेल प्रत्यक्ष पेट्या उघडल्यानंतर दिसेल, परंतु चांगला विजय मिळेल निसंशय. कारण माझ्या विरोधात तगडा उमेदवार नव्हता, निर्विवादपणे सांगितलं. पण मला रिलॅक्स व्हायला कोण देत. येताना गाडीमध्ये एक मुलाखत दिली, इथं आल्यानंतर एक मुलाखत दिली. मी पक्षाचा मुख्य प्रवक्ता आहे, हे करायलाच लागतं. तिथून निरोप आला, उद्या हुतात्मा दिन आहे, मला हुतात्मा चौकामध्ये सकाळी पहाटे 8 वाजता हजर पाहिजे, रात्रीभर परत 12 वाजता निघून प्रवास केला पाहिजे. हे माझं जीवनच असं आहे, आणि हे जीवन लोकांना समर्पित आहे. मला काय आनंद होतो का माझ्या सगळ्या लोकांनी एवढी मेहनत करून मला निवडून आणणार, त्यांना सोडून जाण्यामध्ये? परंतु आपल्याला आपलं कर्तव्य हे करायलाच लागतं, आणि ते कर्तव्य मी करतो. म्हणून सगळेजण माझ्यावर प्रेम करतात, सगळे माझे नेते माझ्यावर प्रेम करतात. ते मग शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, दादा असतील, सगळे. पण याच्यातले 2 तर नेते माझे एकदम तुम्हाला माहिती आहे की शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांनी मोठ्या जबाबदाऱ्या घेतल्या. आणि ज्याला मला पहिल्यांदा तिकीट मिळालं त्याला पवारसाहेबांच्या इच्छेच्या विरुद्ध जाऊन दादांनी तिकीट देण्यासाठी आग्रह धरला, तरी काय मी विसरू शकत नाही. आजही माझी अतिशय प्रेमाने वागतात, आणि त्याच्यामुळे ठीक आहे, चांगला निवडून यायचं. काय दिलं जबाबदारी घ्यायची, करून दाखवायची.